नमस्कार 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 गुड मॉर्निंग एव्हरीवन. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण शिकणार आहोत हार्डली हॅड वापरण्याचे नियम. कशाचे? लिहून घ्या चला. हार्डली हॅड लिहा चला. नवीन धड्याचं नाव. हार्डली हॅड वाक्यात वापरत असताना काय नियम आहेत ते आता लिहून घ्या चला. लिहिलं. हार्डली हॅड वापरण्याचे नियम आपल्याला बघायचे आहेत. हार्डली हॅड परीक्षेमध्ये आपल्याला वाक्य येतं कसं, तर असं लिहून घ्या. नो सुनर, SOONER, नो सुनर हॅड वी क्रॉस्ड, CROSSED, क्रॉस्ड द ब्रिज. लिहून घ्या. BRIDGE. then THAN, then WEV, heard, HEARD, we heard a gunshot, GUNSHOT. हे काय झालं? एक्झाम्पल. हे काय झालं? एक्झाम्पल. अशा पद्धतीचे वाक्य आपल्याला परीक्षेमध्ये येतात. आणि याचं उत्तर लिहायचं असेल तर काय करायचं ते आता आपण अगोदर काय करू, याचे नियम बघू आणि त्याच्यानंतर मग याचं उत्तर बघू. ओके. लिहा. सुरुवातीला लिहा. हार्डली हॅड वापरण्याचे नियम. HARDLY, हार्डली. हॅड, HAD, हार्डली हॅड वापरण्याचे नियम. वापरण्याचे नियम. हार्डली हॅड वापरण्याचे नियम. हार्डली हॅड वापरण्याचे नियम. आता याचे काही जे सविस्तर आपण नियम आहेत ते बघूया. याचा पहिला नियम आहे, नियम म्हणजे रूल्स. इंग्रजीमध्ये त्याला काय म्हणायचे? नियमाला रूल्स. द फर्स्ट रूल इज, दिलेल्या वाक्यात कोणता शब्द असतो? नो सुनर. लिहा. नो सुनर, SOONER, नो सुनर. आणखी काय असतं? ॲज सून ॲज, ॲज सून, SOON, ॲज सून ॲज. आणखीन काय असतं? ॲज. आणखीन काय असतं? व्हेन, WHEN. किंवा स्केअर्सली, SCAREELY, स्केअर्सली. हे लिहिलं का? नो सुनर, क्वामा, ॲज सून ॲज, क्वामा, ॲज, क्वामा, व्हेन, क्वामा, स्केअर्सली, क्वामा. त्या जागेवर, काय करायचं? त्या जागेवर काय करायचं? त्या जागेवर बरोबर हार्डली घ्यावी. HARDLY, हार्डली घ्यावे. काय करायचं? नो सुनर, ॲज सून ॲज, ॲज, व्हेन किंवा स्केअर्सली यांच्या जागेवर काय घ्यायचं? हार्डली. काय घ्यायचं? हार्डली. दुसरा नियम घ्या. त्याच्यानंतर म्हणजे बघा, नो सुनर आलंय म्हणजे नो सुनरच्या जागेवर काय घ्यायचं? हार्डली. त्याच्यानंतर दुसरा नियम. त्याच्यानंतर हॅड घ्यावे. HAD, हॅड घ्यावे. त्याच्यानंतर काय करायचं? हॅड घ्यायचं. काय करायचं? हॅड, HAD, हॅड. रूल नंबर 3. त्याच्यानंतर काय करायचं? त्याच्यानंतर लिहा 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 लवकर. त्याच्यानंतर काय करायचं? हॅड घेतल्यावर
त्याच्यानंतर वाक्यात असलेला कर्ता घ्यावा. त्याच्यानंतर कर्ता घ्यावा. त्याला इंग्रजीमध्ये काय म्हणतात? कर्ता घ्यावा. त्याच्यानंतर काय करायचं? कर्ता घ्यावा. कर्ता घ्यावा, सब्जेक्ट. त्याच्यानंतरचा नियम आहे 4 नंबरचा नियम. हे लिहिले का? 3 पर्यंत झाले. त्या कोपऱ्यातला लिहाला का तुझं? इकडच्या कोपऱ्याला झालं. बोलायचं नाही, इकडे लक्ष द्यायचं. आता हे महत्वाचं आहे. आणि पुन्हा मग 15 दिवसांनी विचारले की उत्तर येत नाहीत, त्याच्यामुळे लक्ष द्यायचं. चला लक्ष द्या इकडं. चौथा नियम, कर्ता घेतल्यावर काय करायचं? त्याच्यानंतर लिहा. त्याच्यानंतर आणि प्रश्न विचारल्यावर बोलायचं मोठ्याने. त्याच्यानंतर मुख्य क्रियापदाचे तिसरे रूप घ्यावे. त्याच्यानंतर मुख्य क्रियापदाचे नीट लिहा, द असं काढा. क्रियापदाचे तिसरे रूप घ्यावे. काय करायचं? मुख्य क्रियापदाचे तिसरे रूप घ्यावे. त्याला म्हणतात पास्ट पार्टिसिपल. तो वेगळा भाग आहे. आपण फक्त इथे एवढंच लक्षात ठेवा, मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप. त्याच्यानंतर पुढचा नियम. त्याच्यानंतर काय करायचं? लिहून घ्या व्यवस्थित. त्याच्यानंतर वाक्यामध्ये क्वामा असतो. क्वामा, COMMA, क्वामा. किंवा त्याच्यामध्ये द्यान शब्द असतो, द्यान. त्याच्यानंतर क्वामा किंवा द्यान पर्यंत. त्याच्यानंतर क्वामा किंवा द्यान पर्यंत जशास तसे लिहावे. क्वामा पर्यंत जशास तसे लिहावे. म्हणजे उरलेला जो भाग आहे पहिल्या वाक्यातला, तो क्वामा किंवा द्यान शब्दापर्यंत जशास तसा लिहायचा. कळालं? त्याच्यानंतर नियम नंबर 6, अतिशय महत्वाची गोष्ट आहे. 6वा नियम लिहा. त्याच्यानंतर क्वामा, COMMA, क्वामा किंवा द्यान, THAN, द्यान. त्या जागेवर काय करायचं? व्हेन घ्यायचं. व्हेन, WHEN, व्हेन. विद्यार्थी मित्रांनो, इथे काय करायचं होतं आपल्याला? इथे एक शब्द राहिला, हार्डली डॅश डॅश व्हेन. हार्डली हॅड नाही, काय घ्यायचं? हार्डली डॅश डॅश व्हेन वापरण्याचे नियम. अशी दुरुस्ती करून घ्या. हार्डली व्हेन आता लक्षात आलेलं आहे माझ्या. ते 6वा नियम लिहितोय आपण. त्याच्यानंतर क्वामा किंवा द्यांच्या जागेवर काय घ्यायचं? व्हेन घ्यावे. त्याच्यानंतर काय करायचं? क्वामा किंवा त्यांच्या जागेवर व्हेन घ्यावे. काय करायचं? व्हेन घ्यावे. आणि 7वा नियम आहे, अतिशय महत्वाचा नियम आहे तो पण. 7वा नियम काय करायचं? व्हेन घेतलं की त्याच्यानंतर क्वामा किंवा द्यान, COMMA लिहून घ्या. क्वामा किंवा द्यान, THAN, द्यान च्या, क्वामा किंवा द्यानच्या नंतरचे वाक्य काय करायचं? जशास तसे लिहावे. जशास तसे लिहावे. कळालं?
आता आपण त्याचं स्ट्रक्चर बघूया. स्ट्रक्चर नाही कळालं? कळालं का? कळालं का रे सगळ्यांना? हो म्हणा हो, कळालं असलं तर. हा बरोबर. चला कळालं ना. आता आपण काय करू, त्याची रचना बघू. STRUCTURE. चला आता आपण त्याचं काय करू, स्ट्रक्चर बघूया. काय करायचं सुरुवातीला? हार्डली घ्यायचं सुरुवातीला. काय घ्यायचं सुरुवातीला? हार्डली घ्या. सुरुवातीला काय करायचं? लिहा HARDLY. हार्डली. हार्डलीचं H कॅपिटल. त्याच्यानंतर प्लस काय करायचं? हार्डली. त्याच्यानंतर हॅड HAD हॅड. त्याच्यानंतर काय करायचं? हॅडच्या नंतर करता घ्यावा. मग आपण करता हॅड करता. त्याच्यानंतर काय करायचं? कर्त्याच्या नंतर हॅड. करता झाल्यावर मुख्य क्रियापद. मुख्य क्रियापद कितवं रूप? तिसरं. मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप. त्याच्यानंतर उरलेले शब्द. उरलेले शब्द. उरलेले काय करायचे? शब्द घ्यायचे. उरलेले शब्द झाले त्याच्यानंतर काय करायचं? ज्या ठिकाणी व्हेन किंवा द्यान किंवा कॉमा आहे त्याच्या जागेवर व्हेन घ्यायचं. व्हेन WHEN व्हेन. प्लस प्लस काय करायचं? शेवटी दुसरे वाक्य. दुसऱ्या वाक्यात काय बदल होतो का? नाही. दुसऱ्या वाक्यात काहीही बदल होत नाही. आणि शेवटी काय करायचं? शेवटी पूर्णविराम द्यायला विसरायचं नाही. समजलं? आणि हे झाल्यावर काय करायचं? याला बॉक्स करायचा रचनेला. काय करायचं? बॉक्स करा रचनेला. स्ट्रक्चर म्हणजे रचना. आणि इथं वर थोडा बदल करायचा आहे, ते राहूनच गेलंय मगाशी. इथं या ठिकाणी हे कट करा. कोणतं कट करा? हे बघा, हे कट करा. हार्डली. आणि इथं काय करायचं? हार्डली डॅश डॅश व्हेन. हार्डली डॅश डॅश व्हेन. WHEN. हार्डली डॅश डॅश व्हेन वापरण्याचे नियम. आणि आपण आता काय करूया? हे जे वाक्य आहे मगाचं, त्या वाक्याचं आता आपण उत्तर बघूया. पण त्या वाक्याचं उत्तर बघायचं का? चला बघू. तर आपण इथला भाग इरेज करू थोडा. इरेज करू. तुम्ही वाक्य लिहून घ्या खाली. पण जर वर जागा असेल तर इथंच लिहून घ्या. ओके. आता आपण त्याचं उत्तर लिहूया. जर वाक्य लिहून झालं तुमचं, आपण आता उत्तर लिहू. मार्जिन मध्ये बघा काय करायचं? ANS असं एक टिंब, त्याच्या पुढे 2 टिंब आणि हे असं लिहून काढायचं. नो सुनरच्या जागेवर काय वापरायचं? हार्डली. HARDLY हार्डली. त्याच्यानंतर आता इथं आलेलंच आहे हॅड, म्हणून आपण हॅडच वापरू. जर नसेल तर हॅडच घ्यायचं. हार्डली हॅड. त्याच्यानंतर करता. त्याच्यानंतर मुख्य क्रियापदाचं रूप. CROSSED क्रॉस्ड द ब्रिज. BRIDGE ब्रिज. आणि आता इथं द्यान आलंय. द्यान किंवा कॉमा येतो. मग त्याच्या जागेवर काय करायचं? व्हेन घ्यायचं. व्हेन WHEN व्हेन. दुसरं वाक्य जसं आलं तसं. वी हर्ड अ गन शॉट. वी हर्ड HEARD हर्ड अ गन शॉट. SHOT.
कळाला आपण कोणकोणते बदल केले ते? बघा इथं काय केलं, हार्डली घेतलं नो सूनरच्या जागेवर, त्याच्यानंतर हॅड घेतलं, त्याच्यानंतर पहिलं वाक्य आणि दुसरं वाक्य उरलेले शब्द घेतले. आलं लक्षात? आता आपण याच्यावर आधारित काय करू, काही उदाहरणं बघूया. सगळ्यांना सूचना आहे, दररोज सांगतोय. अरुण, काल तुला सांगितलं होतं पेन आणायला, लालचा आणला का पेन आज? लाल पेननी वाक्य लिहायचं. बऱ्याच मुलींनी लाल पेन आणला नव्हता, आणला का आज? चला वाक्य लिहा लाल पेननी. 2 नंबर टाका. 1 नंबरचं वाक्य बघितलं आपण. 2 क्रमांक द्या. as soon SOON as soon as I opened 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 my bag, comma, he demanded 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 me a पेन. झालं का वाक्य लिहून? लाल पेननी वाक्य लिहायचं सगळ्यांनी आणि निळ्या पेननी उत्तर लिहायचं. मार्जिन मध्ये काय लिहिणार तुम्ही? ANS, 1 डॉट द्या, त्याच्यानंतर 2 डॉट आणि अंडरलाईन करा ANS. आता या वाक्यात काय वापरणार? ॲज सून याच्या जागेवर काय वापरायचं आपल्याला? हार्डली, HARDLY, हार्डली. हार्डलीच्या नंतर हॅड. लक्षात ठेवा, हार्डली वापरल्यानंतर ॲज सून ॲज घ्यायचं नाही, ते काढून टाकायचं. त्याच्या जागेवर आपण काय घेतलंय? हार्डली. त्याच्यानंतर करता, काय आहे करता? आय. त्याच्यानंतर मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप OPENED, ओपनड माय बॅग. कॉमा आला इथं, कॉमाच्या जागेवर काय घ्यायचंय? THAN घेतलं का? कॉमा जागेवर ध्यान. आणि दुसऱ्या वाक्यात काहीही बदल करायचा नाही. कोणतंही दुसरं वाक्य? ही डिमांडेड DEMANDED डिमांडेड मी अ पेन. डिमांडेड मी अ पेन. लिहा. दुसरं वाक्य लिहा. ॲज सून ॲज द बेल रँग. काय करायचं? ॲज सून ॲज द बेल रँग, कॉमा, द चिल्ड्रन CHILDREN चिल्ड्रन रश्ड RUSHED रश्ड आउट OUT आउट व्हेन द गेट वॉज ओपनड. व्हेन द गेट वॉज ओपनड. काय करायचं आता? वाक्य झालं का लिहून सगळ्यांचं? लिहिलं सगळ्यांनी वाक्य? ॲज सून ॲज द बेल रँग द चिल्ड्रन रश्ड आउट व्हेन द गेट वॉज ओपनड. या वाक्यामध्ये काय वापरायचं आपल्याला? हार्डली व्हेन. मग काय करायचं? इथं जे ॲज सून ॲज आलेले त्याच्या जागेवर काय वापरणार? हार्डली HARDLY हार्डली वापरायचं. त्याच्यानंतर हार्डलीच्या नंतर काय घेतात? हॅडच घेतात. त्याच्यानंतर वाक्यातला करता कोणता आहे? द बेल. द बेल BELL. रँग ॲज सून ॲज द बेल रँग रिंग रँग. आणि तिसरं रूप काय रिंगचं? हे बघा, रिंग म्हणजे वाजवणे. रिंग म्हणजे काय? वाजवणे. पहिलं रूप आहे RING रिंग. दुसरं काय आहे? रँग RANG रँग. तिसरं काय आहे? रंग RUNG. आणि चौथं काय आहे? रिंगिंग RINGING रिंगिंग.
एवढं कशामुळे लिहून दिलं? कारण या ठिकाणी आपल्याला मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप वापरायचं आहे. आणि काय होईल ते? हार्ली हॅड द बेल रंग, RUNG. काय होईल? रंग. त्याच्यानंतर ओपन माय बॅग. आणि आता इथं कॉमा आलाय. कॉमाच्या जागेवर काय वापरायचं? व्हेन. काय वापरायचं? व्हेन. आता याच्यानंतर आलेला भाग जशाला तसा लिहून काढायचा. व्हेन द चिल्ड्रन, CHILDREN, चिल्ड्रन रश्ड, RUSHED, रश्ड आउट, व्हेन WHEN, व्हेन द गेट वॉज ओपनड, GATE, गेट वॉज ओपनड, OPENED, ओपनड. हा, तिसरं वाक्य लिहून घ्या. 3 नंबर टाका. वाक्य लिहून घ्या. No sooner had she, SHEC, entered the house. No sooner had she entered the house. Then it started raining heavily. झालं का लिहून? एंटर्ड द हाऊस, दॅन, बघा इथे दॅन आलंय, दॅन इट स्टार्टेड रेनिंग हेविली. सुरुवातीला काय आलं? नो सुनर. नंतर काय आलं? दॅन. आता काय करायचं? उत्तर लिहून काढायचं. ANS. सांगा बरं, कोण सांगतंय आता उभं राहून इथं? नो सुनरच्या जागेवर काय करायचं? हार्डली, HARDLY, हार्डली. हार्डलीच्या नंतर आता इथं हॅड आलेलंच आहे, त्याच्यामुळे काही प्रश्न नाही. हार्डली हॅड, CHEC, एंटर्ड, ENTERED, entered the house, HOUSE, हाऊस. आता इथे ध्यान आलंय. ध्यानच्या जागेवर काय घेणार तुम्ही? ध्यानच्या जागेवर काय घेणार? व्हेन. काय घ्यायचं? व्हेन. ध्यानच्या जागेवर व्हेन. आणि त्याच्यानंतर जे उरलेलं वाक्य आहे ते दुसरं वाक्य जशाच तसं लिहून काढायचं. इट स्टार्टेड, STARTED, स्टार्टेड रेनिंग, RAINING, रेनिंग हेविली, HEAVELY, हेविली. झालं लिहून? समजलं? चालायचं पुढं? कळतंय? समजतंय? ओके, चला मग पुढं. झालं? लिहा. चौथं वाक्य लिहा. 4 नंबर टाका मार्जिन मध्ये आणि त्याच्या पुढे लिहा. व्हेन, WHEN, व्हेन आय सॉ द नोटिफिकेशन. व्हेन आय सॉ द नोटिफिकेशन, कॉमा द्या, NOTIFICATI, नोटिफिकेशन, कॉमा, I responded. झालं लिहून? चला आता याचं काय करू आपण? उत्तर लिहूया. मार्जिन मध्ये काय करायचं न विसरता? ANS, ANS. बर, झालं का वाक्य लिहून सगळ्यांचं? अरे वा, व्हेरी गुड. गोरख, झालं का लिहून वाक्य? झालं का लिहून वाक्य?
बाकीच्यांचं झालं का लिहून? आता उत्तर घेऊ आपण त्याचं. व्हेनच्या जागेवर काय घ्यायला सांगितलं आपल्याला? हार्डली. एच कॅपिटल काढायचं. HARDLY हार्डली. त्याच्यानंतर काय घ्यायचं? हॅड. हार्डली हॅड. हॅडच्या नंतर वाक्यात असलेला कर्ता. हा जो कर्ता आहे तो आपण इथं घेऊ. आय. आता इथं आपल्याला हे स्वा दुसरं रूप आहे. पहिलं रूप कोणतं आहे स्वाचं? हे बघा, सी. SEEC पहिलं रूप. SAW दुसरं रूप. SEEN तिसरं रूप. आणि SEEING चौथं रूप. मग आता आपल्याला इथं कोणतं घ्यायचंय? इथं कोणतं घ्यायचंय? तिसरं. हॅडच्या वाक्यात मुख्य क्रियापदाचं तिसरंच रूप घेतात. म्हणून आपण इथं काय घेतलं? हे तिसरं रूप घेतलं. त्याच्यानंतर उरलेले शब्द द नोटिफिकेशन. द NOTIFICATION नोटिफिकेशन. त्याच्यानंतर काय करायचं? इथं जो कॉमा दिलाय त्या कॉमाच्या जागेवर काय करणार? व्हेन घेणार. WHEN व्हेन. आणि व्हेनच्या नंतर कॉमाच्या नंतर आलेलं वाक्य जशाला तसं घ्यायचं. आय रेस्पॉन्डेड. RESPONDED रिस्पॉन्डेड. समजलं? पुढचं वाक्य घेऊ आता. आता आपण 5 क्रमांकाचं वाक्य टाका. 5 क्रमांक झालं का? पाचवं वाक्य लिहून लिहा. 5 वाक्य लिहा. 5 क्रमांक टाका मार्जिन मध्ये. नो सुनर डिड ही फिनिश हिज स्पीच देन नो सुनर डिड ही फिनिश FINISH फिनिश हिज HIS स्पीच SPEECH स्पीच. त्याच्यानंतर then the audience AUDIENC audience began BEGAN APPLAUDING अपलोडिंग. अपलोडिंग त्यांनी स्तुती करायला सुरुवात केली. झालं लिहून? ओके. मार्जिन मध्ये काय घ्यायचं? ANS आन्सर. सुरुवातीला काय दिले वाक्यात? नो सुनर. काय आहे? नो सुनर. मग नो सुनर जागेवर काय लिहिणार तुम्ही? नो सुनरच्या जागेवर हार्डली HARDLY हार्डली. काय घेतलं? हार्डली. काय घेतलं? हार्डली. हार्डलीच्या नंतर काय करायचंय? हॅड. हार्डली हॅड. त्याच्यानंतर कर्ता कोणता आहे वाक्यात? ही. हा कर्ता. हॅडच्या नंतर कर्ता. हॅड ही. आता इथं फिनिश पहिलं रूप आलंय. त्याला काय करायचं आपल्याला? तिसरं रूप करायचं. तिसरं कसं करायचं? ईडी प्रत्यय जोडून होतं हे. FINISHED. आपल्याला जे पुस्तक दिलंय का बेसिक इंग्रजीचं त्याच्यामध्ये हे रूप आहे ते वाचून काढा म्हणजे अडचण येणार नाही. अतिशय महत्वाचं पुस्तक आहे. असं तुम्हाला पुस्तक कुठंच मिळणार नाही एवढ्या कमी किमतीमध्ये जे आपल्याला दिलेलं आहे. हार्डली हॅड ही फिनिश्ड हिज स्पीच HIS हिज SPEECH ही स्पीच. आणि आता त्यांच्या काय घ्यायचं आपल्याला? व्हेन. काय घ्यायचंय? WHEN व्हेन घ्यायचंय. काय घ्यायचंय? व्हेन. आणि त्याच्यानंतर त्यांच्यानंतर आलेलं वाक्य जशा तसं घ्यायचंय. काय वाक्य आहे ते? द ऑडियन्स AUDIENCE ऑडियन्स began 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 uploading APPLAUDING. Hardly had he finished his speech
when the audience began applauding. आलं? हा लिहा वाक्य 6वं. As the clock struck 9. काय आहे वाक्य? 6वं वाक्य. As the clock, CLOCK, clock struck, STRUCK, struck 9, NINE, 9, comma. People flooded into the hall. PEOPLE, people flooded into the hall. आता त्याचं काय करायचं आपल्याला? उत्तर लिहून काढायचंय. चला उत्तर लिहूया आपण आता. मार्जिन मध्ये काय करणार तुम्ही? ANS लिहिणार. ओके ओके. चला ANS. ओके लिहिलं. त्याच्यानंतर ॲजच्या जागेवर काय वापरायला सांगितलंय? ॲजच्या जागेवर काय वापरायला सांगितलंय? हार्डली. HARDLY. आणि हार्डलीच्या नंतर काय घ्यायचंय? हॅड. हार्डली हॅड. त्याच्यानंतर सांगा करता. कोणता आहे करता? द क्लॉक. द CLOCK. द क्लॉक. आता ह्या स्ट्रकचं तिसरं रूप. तिन्ही रूप स्ट्रकचे सारखीच आहे. मगाशी सांगितलंय मी आपल्याला जे पुस्तक दिलंय 20 पानांचं पुस्तक आहे ते, त्याच्यामध्ये हे मुख्य क्रियापदाचे रूप आहे. आपल्याला ते पाठ करावे लागतील. त्याच्यामुळे त्या पुस्तकातून ते पाठ करा. इरेग्युलर मेन व्हर्ब च्या धड्यामध्ये ते शब्द आहेत. ट्रक तिसरं रूप जशाला तसं येईल इथं. STRUCK, स्ट्रक 9. स्ट्रक 9. आणि आता इथं कॉमा आला. कॉमाच्या जागेवर काय करायचंय? व्हेन. कॉमाच्या जागेवर व्हेन घ्यायचं. आणि त्याच्यानंतर पीपल फ्लडेड इनटू द हॉल. तर काय करायचं पुढं? PEOPLE, पीपल. पुढच्या वाक्यात काय बदल होतो का? काही बदल होत नाही. पीपल फ्लडेड, FLOODED, फ्लडेड इनटू, INTO2, इनटू, THE, द HALL, इनटू द हॉल. कळालं? झालं लिहून. चला आता त्याच्यानंतर आपण घेऊया 7वं वाक्य. कुणी मागं राहायचं नाही. निखिल कळालं का? झालं लिहून वाक्य. 7 क्रमांक टाका. वाक्य लिहा. हा लिहिलं वाक्य 7वं. When the results were announced, comma. When the results were announced, 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 comma, tears filled her eyes. TEARS, tears filled her eyes. आता मार्जिन मध्ये काय करायचं? ANS, आन्सर. आणि त्याच्यानंतर व्हेनच्या जागेवर काय करायचं? हार्डली घ्यायचं बरं का. HARDLY, हार्डली. हार्डलीच्या नंतर ठरलेला शब्द आहे कोणता? HAD, हॅड. त्याच्यानंतर हॅड. त्याच्यानंतर काय करायचं? द रिझल्ट्स. द रिझल्ट्स करता घ्यायचा. RESULTS. आता हे पॅसिव्ह वॉइस मध्ये वाक्य आहे आणि आपण इथं बी हॅड घेतलंय म्हणून आता इथं पण आपल्याला हॅड बीन अनाउन्स्ड, ANNOUNCED, अनाउन्स्ड. कॉमा जागेवर काय घ्यायचं? काय घ्यायचं? व्हेन. कॉमा जागेवर व्हेन. आणि त्याच्यानंतर दुसरं वाक्य टीयर्स फिल्ड हर आईज. TEARS, टीयर्स फील्ड, FILLED, फील्ड हर आईज, EYES. याचं उत्तर आणखीन असं पण होईल. हार्डली, HARDLY,
DLY लिहा, हे पण लिहा. हार्डली वेअर द रिझल्ट्स. RESULTS रिझल्ट्स अनाउन्स्ड. ANNOUNCED अनाउन्स्ड. कॉमा जागेवर व्हेन. WHEN व्हेन. पुढचं वाक्य जशाला तसं. टीयर्स TEARS टीयर्स. फील्ड FILLED फील्ड. हर आईज EYES. हे दोन्ही वाक्य इथं बरोबर आहेत. घेतलं का लिहून? या लिहून बरं. लिहा. 8वं वाक्य लिहा. 8 क्रमांक टाका. 8. नो सुनर हॅड दे लेफ्ट. नो सुनर हॅड दे लेफ्ट द व्हेन्यू. त्याच्यानंतर काय आलं? then THAN then the lights went off. काय करायचं या वाक्यामध्ये? आपल्याला हार्डली व्हेन वापरायचंय. सुरुवातीला काय करायचं? ANS असं लिहायचं. ANS लिहिलं. आणि नो सुनच्या जागेवर काय वापरायचंय? हार्डली HARDLY हार्डली. त्यानंतर वाक्यात आहेच हॅड, आपण हॅडलीच्या नंतर हॅड वापरतो. त्याच्यानंतर सब्जेक्ट हार्डली हॅड दे लेफ्ट. लेफ्ट हे तिसरं रूप. लेफ्ट द व्हेन्यू. VENUE व्हेन्यू. त्यांच्या जागेवर व्हेन. WHEN व्हेन. द लाईट्स वेंट ऑफ. the LIGHTS lights went. WENT went off. lights went off. आलं? आणखीन 2 वाक्य बघायचे आपल्याला. बर चला आता 9वं वाक्य लिहा. when the temperature 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 dropped, कॉमा. तर सुरुवातीला when, कॉमा. we decided decided to head head back back HOME home. झालं लिहून? लिहा. उत्तर लिहा. चला लिहा उत्तर. YES. आता फक्त आणखीन एक वाक्य घेणार आहोत आपण. व्हेनच्या जागेवर काय वापरायचं? हार्डली HARDLY हार्डली. त्यानंतर हॅड. त्याच्यानंतर करता द टेम्परेचर. द TEMPERATURE टेम्परेचर. ड्रॉप्ड DROPPED ड्रॉप्ड. कॉमा जागेवर काय घ्यायचंय? व्हेन. काय घ्यायचंय? व्हेन. कॉमा जागेवर काय घ्यायचं? व्हेन. आणि त्याच्यानंतर उरलेलं वाक्य जशाला तसं. त्याच्यात काही बदल होतो का? त्याच्यात काहीच बदल होत नाही. होतो का त्याच्यात काही बदल? नाही. कोणतं आहे ते वाक्य? We decided to head back home. We decided 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 to head 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 back 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 HOME back home. झालं लिहून? त्या सावकाशल्या काही घाई नाही. फक्त करेक्टल्या स्पेलिंग. ओके. लिहा 10वं वाक्य लिहा. पटापट लिहा. वेळ नाही आपल्याला. शेवटचं वाक्य. As soon as he realized his mistake, he felt a deep regret. As soon as he realized REALIZED his mistake MISTAKE
TA की, क्वामा, TA की नाही केई. सुरुवातीला काय आलं ॲज सून ॲज, नंतर काय आलं क्वामा. ही फेल्ट अ डीप रिग्रेट. मार्जिनमध्ये काय लिहायचं ANS. मार्जिनमध्ये ANS. ॲज सून ॲज जागेवर हार्डली HARDLY. हार्डलीच्या नंतर हॅडच्या नंतर करताही. मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप रिअलाइज्ड REALIZED. रिअलाइज्ड हिज मिस्टेक MISTAKE. मिस्टेक. कॉमाच्या जागेवर WHEN व्हेन. त्याच्यानंतर ही फेल्ट FELT फेल्ट DEEP डीप. त्याच्यानंतर रिग्रेट REGRET. अशा पद्धतीनं बघा इथं काय वापरलं आपण हार्डली हॅड आणि इकडे काय वापरलं व्हेन. दुसऱ्या वाक्यात काय बदल होतो का? काहीच बदल होत नसतो दुसऱ्या वाक्यामध्ये. कळालं? चला आणखीन वाक्य बघूया आपण. लिहा. हे बघा इकडचे हे वाक्य लिहा, त्यांची उत्तर इकडे दिलेली आहे, लिहून घ्या. सगळे वाक्य लिहून घ्या सर्व जणांनी. वर लाल पेननी वाक्य लिहायचं प्रश्नाचं, निळ्या पेननी उत्तर लिहायचं. हे बघा या कॉलममध्ये प्रश्न दिलेले आहेत, या कॉलममध्ये उत्तरं दिलेले त्यांचीच. झालं की लिहून? सावकाश लिहून घ्या. 1 ते 7 पर्यंत लिहा. 1 ते 7 पर्यंत लिहा. लिहून घ्या बरं पटापटा. झाले का 7 पर्यंत? चले 8 ते 15 पर्यंत लिहून घ्या. 8 ते 15. 8 ते 15. ओके. अशा पद्धतीनं आपण हार्डली व्हेन हा भाग बघितलेला आहे. धन्यवाद. राम राम. नमस्कार.